नमस्कार. आता आपण चुडीदार कटिंग करणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 मीटर कपडा घेतला आहे. सर्वात आधी आपण चुडीदार पायजाम्याचं मेजरमेंट बघणार आहोत. उंची आहे 40, सीट घेर आहे 42 आणि बॉटम आहे 10. कापडाला मी इस्त्री मारून घेतली आहे. हा डबल कपडा आहे. चुडीदार कटिंग करताना कापडाची त्रिकोणी घडी घालायची आहे. हे बघा, इथे दाखवल्याप्रमाणे आपण त्रिकोणी घडी घालायची आहे. चुडीदार सरळ कपड्यात कटिंग करायचे नसते, कारण सरळ कपड्यात ताणून फाटू शकते. त्यासाठी क्रॉस कपड्यात कटिंग करायची असते. त्यासाठी इथे ही त्रिकोणी घडी घातलेली आहे. कापडाचे चारही पदर व्यवस्थित जुळवून घ्यायचे आहेत. आता आपण चुडीदारचं मेजरमेंट टाकणार आहोत. सर्वात आधी रेषा मारून घेणार आहोत. इथून आपण 1.5 इंचाची मार्किंग करून घेणार आहोत बॉटम दुमडण्यासाठी आणि रेषा मारून घेणार आहोत. आता आपण उंचीचं मेजरमेंट टाकणार आहोत. उंचीचं मेजरमेंट टाकताना उंची प्लस 10, 12 किंवा 15 इंचसुद्धा तुम्ही घेऊ शकता. जेवढ्या जास्त चुण्या हव्या असतील तेवढं मेजरमेंट टाकायचं आहे. इथे उंची आहे 40 प्लस 12 इंच म्हणजे पूर्ण उंची मी 52 इंच घेणार आहे. ही पहा, 52च्या इथे मी मेजर टेप लावली आहे. वरून आपण नेफ्यासाठीच म्हणजेच कमर बेल्टसाठी 7 इंच सोडणार आहोत. म्हणजेच उंची 52, 52तून 7 आपण वजा करणार आहोत. 7च्या इथे आपण मार्किंग करून घेणार आहोत. त्यानंतर आपण सीट उंचीचं मेजरमेंट टाकणार आहोत. सीट घेरचा चौथा भाग वजा 1.5 इंच म्हणजेच सीट घेर आहे 42, 42चा चौथा भाग येणार आहे 10.5, 10.5 वजा 1.5 इंच म्हणजे 9, 9 प्लस 7 म्हणजे आपण 16च्या इथे मार्किंग करून घेणार आहोत. इथे दाखवल्याप्रमाणेच मेजर टेप लावायचे आहे. त्यानंतर मार्किंग केलेल्या ठिकाणी आपण रेषा आखून घेणार आहोत. त्यानंतर आपण सीट घेरचं मेजरमेंट टाकणार आहोत. सीट घेर आहे 42, 42मध्ये आपण 8 प्लस करणार आहोत लूजिंगसाठी, म्हणजे सीट घेर 50 होणार आहे. त्यानंतर 50चा चौथा भाग करणार आहोत. 50चा चौथा भाग 12.5 येणार आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये, म्हणजेच आपण 13 इंचावर आपण खुणा करणार आहोत. इथून सुद्धा आपण 13 इंचावरच खुणा करणार आहोत. इथे कपडा पुरत नाही आहे, तिथे आपण जॉईंट देणार आहोत. त्यानंतर आपण बॉटमचं मेजरमेंट टाकणार आहोत. बॉटम आहे 10, 10च्या निम्मे 5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. त्यानंतर 12 इंच एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे, तर 12 इंचावर आपण मार्किंग करून घेणार आहोत. त्यानंतर 5 इंचाची मार्किंग करणार आहोत आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर ही सरळ रेषा आखून घेणार आहोत आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनची रेषासुद्धा आखून घेणार आहोत. त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे लेग शेप पट्टीने आपण व्यवस्थित आकार देणार आहोत. सीट उंचीपर्यंत आकार द्यायचा आहे. त्यानंतर 1.5 इंच मार्जिनचा सुद्धा शेप व्यवस्थित द्यायचा आहे सीट उंचीपर्यंत. त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे शेपप्रमाणे कटिंग करायचं आहे. त्यानंतर कटिंग करून उरलेल्या कपड्याचा इथे आपण जॉईंट देणार आहोत. इथे आपण सीटचा मध्य काढणार आहोत. त्यानंतर हे चारही पदर जॉईंट देण्यासाठी व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत. त्यानंतर त्रिकोणी जॉईंट द्यायचा आहे. त्यानंतर सीट घेरच्या या लाईन आपण ड्रॉ करून घेणार आहोत. त्यानंतर सीट घेर 13ची आपण मार्किंग करून घेणार आहोत. त्यानंतर लाईन ड्रॉ करून घेणार आहोत आणि दाखवल्याप्रमाणे कटिंग करणार आहोत. त्यानंतर जॉईंटला अर्धा इंचाची मार्किंग करून घेणार आहोत आणि लाईन ड्रॉ करून कटिंग करणार आहोत. त्यानंतर जॉईंटला आपण चॉकनी मार्किंग करून घेणार आहोत, म्हणजे स्टिचिंग करताना जॉईंट उलटसुलट होणार नाहीत. त्यानंतर दुसऱ्या पायावर सुद्धा आपण चॉकची मार्किंग करून घेणार आहोत, म्हणजे स्टिचिंग करताना आपल्याला सोपं जाईल. त्यानंतर आपण नेफा कटिंग करणार आहोत, म्हणजेच कमर बेल्ट. तर कमर बेल्टची उंची आपण 8.5 ठेवणार आहोत. म्हणजेच तयार नेफा आपल्याला 7चा हवा आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन.
त्यानंतर आपण नेफ्याच्या रुंदीचं मेजरमेंट टाकणार आहोत। नेफ्याच्या रुंदीचं मेजरमेंट टाकताना सीट घेरच्या निम्मे प्लस 2 इंच। तर सीट घेर आहे 42, 42च्या निम्मा येणार आहे 21 प्लस 2 इंच, 23च्या इथे मार्किंग करणार आहोत। त्यानंतर लाईन ड्रॉ करून आपण कटिंग करणार आहोत। आपण नेफा कटिंग करताना डबल कपडा घेतलेला आहे। इथे कपडा कमी पडतोय तिथे आपण जॉईंट देणार आहोत। जॉईंटला शिलाई मार्जिनची अर्धा इंचाची मार्किंग करून घेणार आहोत। त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे लाईन ड्रॉ करून कटिंग करणार आहोत। अशा पद्धतीने आपला नेफा कटिंग करून झालेला आहे। आता आपण कळी कटिंग करणार आहोत। इथे दाखवल्याप्रमाणे चौपदरी कापडाची घडी घालायची आहे। त्यानंतर कळीची रुंदी आपण 2.5 इंच ठेवणार आहोत आणि कळीला असा थोडासा क्रॉस शेप देणार आहोत। त्यानंतर कळीची उंची आपण 7 इंच ठेवणार आहोत। मेजर टेप लावताना इथे दाखवल्याप्रमाणे लावायची आहे। त्यानंतर कळीचा शेप देऊन कळी कटिंग करायची आहे। इथे दाखवल्याप्रमाणे आपली कळी कटिंग करून झालेली आहे। अशा पद्धतीने आपल्या चुडीदार पायजाम्याची कटिंग करून झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। तसेच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।